सुप्रभात मित्र हो. अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज शारदीय नवरात्र उत्सवाचा दुसरा दिवस. ब्रह्मचारिणी हे रूप तिचं आपल्याला पाहायला मिळतं. ब्रह्मचारिणी याचाच अर्थ ब्रह्म म्हणजे तप आणि चारिणी म्हणजे आचरण. या ब्रह्मचारिणी देवीचं स्वरूप पाहताना कठोर तपाचं आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी देवी ओळखली जाते. ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते. हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते असे सांगितले जाते. आज हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजेच या अंबाबाईला शोभणार. हिरवा चुडा जसा हाती भरावा, हिरवी रान वनराई, हिरवे डोंगर, हिरवे जणू काही मखमल तिने पसरलेली आहे भूमीवर, असा हा हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे समृद्धीचा, हिरवा रंग म्हणजे मांगल्याचा. हिरवा रंग आपल्या जीवनामध्ये एक उत्साह निर्माण करतो. अशा या शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक लक्ष शुभेच्छा. अभिवाचन विठ्ठल शितोळे.